काही दिवस पुस्तकं समोर असतात पण मन अभ्यासाला नसतं आणि कधीकधी हे मान्य करणंसुद्धा धैर्याचं असतं. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू मोटिवेशन विथ वैशाली. आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुमच्याशी मनापासून बोलायचं आहे. गेल्या जवळपास 20 दिवसापासून माझ्याकडून एकही यूट्यूब व्हिडिओ आला नाही. खूप जणांचे मेसेज आले, ताई तुम्ही ठीक आहात ना, व्हिडिओ का येत नाही आहेत. आणि म्हणून आज मी ठरवलं काही लपवायचं नाही. कधीकधी आयुष्यात जबाबदाऱ्या इतक्या वाढतात की आपण स्वतःसाठी ठरवलेल्या गोष्टीही पूर्ण करू शकत नाही. सगळंच मनासारखं होत नाही, डिमोटिवेट होतो, कुठे कुठे खचून जातो, स्वतःला सावरण्यासाठी वेळ द्यावा लागतो, कधीकधी शांत बसावं लागतं. तसंच काहीतरी माझ्यासोबतही झालं. माझी शाळा सुरू झाली, ऑनलाईन टीचिंग होते, मुलांच्या जबाबदाऱ्या होत्या, त्यात सेटचा अभ्यास, सर्व काही एकासोबत सुरू होतं. खरं सांगायचं तर मला तुम्हाला अभ्यासाचे व्हिडिओ दाखवायचे आहे किंवा होते, पण माझाचा अभ्यास माझ्या मनासारखा होत नव्हता. तर माझंच मन मला वाटत होतं की वैशू तूच अभ्यास करत नाही आहे, तू काय दाखवणार, तुझंच तर रुटीन विस्कटलं आहे, तूच डिमोटिवेट आहे, तू काय म्हणजे समोरच्यांना मोटिवेट करू शकणार. आणि खरंच तुम्हाला सांगते, यामुळेच माझं मन मला खात होतं, मलाच गिल्ट फील होत होतं. त्यामुळे 20 दिवसापासून तुमचा एकही व्हिडिओ येऊ शकला नाही, त्यासाठी मनापासून क्षमस्व. आणि खरं एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ज्या गोष्टीसाठी आपण खरंच कॅपेबल असतो ना, त्या गोष्टीसाठी ना मन तयार करावं लागतं. मनापासून इच्छा असायला लागते. कुठलीही गोष्ट असो, अभ्यासाची असो, स्वतःला सावरण्याची असो, त्यासाठी मनात एक प्रबळ इच्छाशक्ती तयार करावी लागते. आणि तेव्हाच माझ्या गोष्ट लक्षात आली की आपण फक्त यशाचा प्रवास नाही, तर संघर्षाचाही प्रवास इथे शेअर करणार असतो. तर बघा, आता मी अभ्यासाला बसलेली आहे, पण खूप मोठा नाही आणि खूप परफेक्ट पण नाही आहे. कधी 30 मिनटं, कधी 1 तास, कधी फक्त पुस्तक उघडून 2 पाने आपण वाचली जातो. आणि त्याचं मला खूप वाईट वाटत होतं आणि वाटायचं पण. आता तुला थोडं थोडं वाटतं आहे की का होतं आहे माझ्यासोबत असं. पण नंतर कळतं की या संघर्षाच्या ओझ्याखाली आपण दबून जातो. कधीकधी सर्वच आपल्या मनासारखं परफेक्ट होत नसतं. दररोज थोडं थोडं स्वतःला सावरायचं, दररोज स्वतःला मोटिवेट करत जायचं. कन्सिस्टन्सी डज नॉट मीन डुईंग एव्हरीथिंग, इट मीन्स नेवर गिव्हिंग अप. दररोज थोडंसं पुढे जाणं हेच खरं यश आहे. जर तुमच्या आयुष्यात असंच काहीतरी माझ्यासारखं होत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आता मला तुमच्यापासून मोटिवेशन मिळेल. तर आयुष्यात घर असतं, नोकरी, मुलं, अभ्यास, सगळं सगळं एकत्र येतं, तेव्हा स्वतःला गिल्ट फील होतं. पण ते स्वतःला गिल्ट फील होऊ द्यायचं नाही. दररोज पॉझिटिव्ह अफर्मेशन करायची, दररोज स्वतःला सावरायचं, दररोज स्वतःला वेळ द्यायचा आणि 5-5 मिनिटानं स्वतःला सांगायचं, यस वैशू तू मशीन नाही आहे, आपण पण माणसंच आहे आणि प्रत्येक दिवस आपल्या मनासारखा नसतो. येतात दुःख, त्याला दूर उडवून द्यायचं, वाऱ्याच्या झोतात स्वतःला पुन्हा उभं करायचं आणि असंच मग आपण आपलं स्वतःचं फ्युचर घडवत असतो. आणि खरं म्हणजे आपले सर्व दिवस साधे असतात, कुठलाही दिवस असा परफेक्ट नसतो. सकाळी घर, शाळा, अभ्यास आणि कधी वेळ मिळतो, कधी वेळ मिळत नाही. पण मी यातून एक गोष्ट शिकली आहे की परफेक्ट टाईम माझ्यासाठी कधीच येणार नाही, तुमच्यासाठीही परफेक्ट टाईम कधीच येणार नाही. आपल्यालाच आपला वेळ काढावा लागतो. 10 मिनटं काढायची, 10 मिनटं मिळतात, 30 मिनटं मिळाली, 30 मिनटं काढायची. पण स्वप्न सोडायचं नाही. एका दिवसाचा ब्रेक म्हणजे हार नाही, 20 दिवसाचा ब्रेक म्हणजे स्वतःला सावरणं, याचाही हाही अर्थ नाही. आपण जसं बघतो तसा आपला दृष्टिकोन होतो. म्हणूनच पुन्हा सुरुवात करणं हेच आपलं खरं ध्येय असते. आता हा व्हिडिओ फक्त काही मी माझा स्टडी व्लॉग किंवा मोटिवेशनल व्लॉग म्हणून तुम्हाला सांगत नाही आहे, तर तुम्ही माझे सगळे जवळचे आहात म्हणून माझ्या मनातलं तुमच्यासोबत थोडं बोललेलं आहे. माझ्याकडून होत नाही किंवा माझ्यावर स्वतःवर विश्वास नाही आहे किंवा मलाही असंच का होतं आहे, असं जेव्हा आपल्याला वाटतं ना, तेव्हा आपण स्वतःला एकच वाक्य सांगायचं, यू डोंट हॅव टू बी परफेक्ट, यू जस्ट हॅव अ कीप गोईंग. आणि शेवटी फक्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा रस्ता अवघड आहे म्हणून चालणं सोडू नका, वेळ कमी आहे म्हणून स्वप्न बदलवू नका. हळू चाललात तरी चालेल, पण थांबू नका, कारण एक दिवस हा संघर्ष तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की ताई तू खरं सांगतेस, आमच्यासोबत पण असंच होतं. तुमच्यासोबत कधी असा प्रसंग आला का, किंवा तुम्हाला असं वाटते का मी आयुष्यात थांबले किंवा माझ्यासोबतच असं का होतं आहे, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी वाट बघेल. कारण आपल्याला एकमेकांना सावरून पुढे जायचं आहे. तेव्हा आता इथून पुढे जसे होतील तसे हप्त्यातून 1 वेळा म्हणा किंवा मग आता जसे होतील तसे मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल. आणि सेटचा अभ्यास सुरूच आहे, तर त्याच्यासाठी पण काही उपाययोजना सुरू केलेल्या आहेत.
ज्या की तुमच्यासोबत शेअर करेल. तसंच आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, तिथे आपलं TET CTETचं मी टाकणार आहे. आणि जर मला वेळ मिळाला तर आपण जसं TETसाठी सुरू करतो पण तो गॅप झाला काही कारणास्तव, तसं CTETचे माझ्याजवळ सगळे नोट्स तयार आहे, सगळं अपडेट तयार आहे. फक्त वेळ नसल्यामुळे माझी पावलं मला थांबवावी लागतात. म्हणून थँक्यू सो मच फॉर युअर प्रिशियस टाईम. कीप लर्निंग, कीप ग्रोईंग अँड हॅव अ वंडरफुल डे अहेड. बाय. Where the shadows play, the wind hums soft.